Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity. One day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structures, and today is our day 77. आज आपला 77वा दिवस आहे आणि या दिवशी आपण WH क्वेश्चन्स मधील व्हेन नावाचा जो WH वर्ड आहे त्याचे क्वेश्चन शिकणार आहोत आणि त्यासाठी आपण सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स या तिन्ही काळांपासून व्हेनचा वापर करून प्रश्न निर्मिती आज करणार आहोत. यासाठी आपलं स्ट्रक्चर आहे व्हेन प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला डू आणि डज घ्यायचे आहेत. डू कोणासाठी घ्यायचा आहे, डज कोणासाठी घ्यायचे, दोन्ही तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स मध्ये सगळ्यांसाठी डीड घ्यायचा आहे आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये शॉल आणि विल घ्यायचे. कन्फ्युजन वाटत असेल तर सगळ्यांसाठी विल घेतलं तरी चालते आणि जर लक्षात आहे आपल्या तर शॉल आपण आय आणि वी साठी घ्यायचे, बाकीच्यांसाठी विल घ्यायचे. इथपर्यंत लक्षात आलं. पहिलं वाक्य बघा, मी केव्हा आंबा खातो. मी केव्हा आंबा खातो. वाक्य कसं तयार होईल बघा. When do I eat a mango? When do I eat a mango? मी केव्हा आंबा खाल्ला. मी केव्हा आंबा खाल्ला याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता do च्या जागेवर आता did चा वापर करावा लागेल. मग वाक्य काय होईल, when did I eat a mango. आणि पुढचं वाक्य, मी केव्हा आंबा खाईल. बघा, मी केव्हा आंबा मी केव्हा आंबा खातो, मी केव्हा आंबा खाल्ला, मी केव्हा आंबा खाईल. खाईल साठी मग आपल्याला काय वापरावं लागेल, शॉल किंवा विल. When shall I eat a mango. बघा, when shall I eat a mango. लक्षात आलं तुम्हाला. आता दुसरं वाक्य तुम्ही मला सांगायचं, आम्ही केव्हा अभ्यास करतो. कोण सांगतं, आम्ही केव्हा अभ्यास करतो सांगा. When do we study? When do we study. आम्ही केव्हा अभ्यास केला. हा सांगा, उभं राहून सांगा. When did we study? When did we study. आम्ही केव्हा अभ्यास करू. हा सांगा उभं राहून. We shall. वी नाही, when. When shall We. study? शाबास. When shall we study. आता पुढे बघा, गो टू स्कूल घेतले आपण. ठीक आहे. आता इथं दे चा वापर करूया आपण. दे साठी हे वाक्य करूया, ते केव्हा शाळेला जातात. हा दुर्गा सांगा, ते केव्हा शाळेला जातात. When do they go to school? When do they go to school. ते केव्हा शाळेला गेले. सांगा तुम्ही, ते केव्हा शाळेला गेले. When does कसं येईल, गेले ला लिहिलेलो. when did they go to school? शाबास. ते केव्हा शाळेला जातील. When will they go to school? व्हेरी गुड. बघा किती छान पद्धतीने, काही अवघड नाही. जसे व्हॉट मध्ये केले तसेच व्हेन मध्ये करायचं. चला पुढे, प्ले व्हॉलीबॉल. आता यू घेऊया आपण सब्जेक्ट. हा, तू केव्हा व्हॉलीबॉल खेळतो. हा सांगा कल्याण दीदी. When do you play volleyball? शाबास. तू केव्हा व्हॉलीबॉल खेळला. हा सांग बाई. When did you play volleyball? तू केव्हा व्हॉलीबॉल खेळशील. सांगा बंद. When will you play volleyball? शाबास. काही अवघड नाही. बघा आता पुढे, टेल अ स्टोरी. आता ही साठी घेऊया आपण सब्जेक्ट, ही घेऊया. हा, तो केव्हा गोष्ट सांगतो. हा सांगा भाग्यश्री दीदी. When does हा, he He. tell a story? व्हेन डज ही टेल अ स्टोरी. चला, त्याने केव्हा गोष्ट सांगितली. हा सांगा. When do डू नाही येणार, आता ला लिहिलेलो आलोय. मग काय येणार. when did हा, when did he टेल tell अ स्टोरी. a story? हा पुन्हा एकदा म्हणा, व्हेन डीड ही टेल अ स्टोरी. व्हेन डीड ही टेल अ स्टोरी. शाबास. बसा. त्याच्यानंतर त्याने तो केव्हा गोष्ट सांगेल. हा तुम्ही सांगा.
ही टेल अ स्टोरी. शाबास. चला पुढं. टीच हिस्ट्री. बघा, ती केव्हा इतिहास शिकवते? सांगा, तुम्ही सांगा. ती केव्हा इतिहास शिकवते? When does she teach history? शाबास. तुम्ही सांगा, तिने केव्हा इतिहास शिकवला? When did she teach history? ती केव्हा इतिहास शिकवील? When will she teach history? शाबास. क्या बात, क्या बात. वेट. चला पुढे घेऊया रेन. इट साठी घेऊया आपण रेन. चला. केव्हा पाऊस पडतो? चला, केव्हा पाऊस पडतो? सांगा तुम्ही. When does it rain? केव्हा पाऊस पडला? When did it rain? केव्हा पाऊस पडेल? When will it rain? When will it rain? चला आता एखादं नाव घेऊया आपण या ठिकाणी. राम घेऊया. इथं मॅरी घेतलंय आपण. हा, राम केव्हा लग्न करतो? हा, When do Ram marry? बघा, राम आल्यानंतर डू येईल का? When does Ram marry? शाबास. When does Ram marry? रामने केव्हा लग्न केले? When did Ram marry? राम केव्हा लग्न करील? When will Ram marry? शाबास. When will Ram marry? Clap for him. Very good. बघा, एकदम सोपी पद्धत आहे. फक्त लक्षात हेच ठेवायचे की आपल्याला सिंपल मध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. सिंपल मध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. त्यामुळे आपल्याला डू, डज, डीड याचा वापर करायचा आहे आणि असलेले दोन आहेत शॉल आणि विल त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे डू, डज, डीड आणि शॉल विलचा वापर तुम्हाला करता आला तर व्हेन पासून प्रश्न तयार करणं अवघड नाही. तुमच्या लक्षात आलेलं असेल. डोक्यामध्ये एकदा स्ट्रक्चर पक्क झालं की आपल्याला अवघड जाणार नाही. याचा सराव करावा लागेल. व्हेन यू डू मोर प्रॅक्टिस यू विल बिकम परफेक्ट. तुम्हाला जर परफेक्ट बनायचं असेल तर यू हॅव टू डू मोर अँड मोर प्रॅक्टिस. सो इन युअर होमवर्क यू शुड मेक 30 sentences. It is only for your practice. Okay, this is the homework for all of you. Thank you so much for watching.